मित्रांनो, जय भीम. व्हिडिओ बनवण्याचा असा मुद्दा आहे की जे आरटीई आहे त्या आरटीईने काही काही नियम असे लावले आहेत जे खेड्या गावातल्या लोकांसाठी म्हणजे परवडणार नाही, किंवा ते त्यांना जे नियम जर त्यांनी पाळले तर जे लहान लहान लेकरं आहेत तर त्या लेकरांचे एज्युकेशन म्हणजे इंग्रजी शाळेमध्ये होईल की नाही होईल हा त्या वडिलांसाठी मोठा प्रश्न आलाय. कारण की कसं आहे, कोणताच असा एक खेडं नाही जे 2 किलोमीटरच्या अंदर किंवा 3 किलोमीटरच्या अंदर किंवा 1 किलोमीटरच्या अंदर आहे. कारण का प्रत्येकच खेडे शहरापासून 4 किलोमीटरच्या नंतरच भेटणार. कारण का माझं पण गाव असं आहे की 4 किलोमीटरच्या नंतरच मिळते तुम्हाला उमरेडला. आता आता आरडी मध्ये असं म्हटलं आहे की तुम्ही फक्त 4 किलोमीटरच्या आत, सॉरी 1 किलोमीटरच्या आतमध्ये जर जे गाव असन आणि त्या गावातल्या मुलाने जर शहरातल्या शाळेमध्ये आरटीआयच्या थ्रू मधून फॉर्म भरला तर त्या 1 किलोमीटरच्या अंदरच्याच गावातल्या मुलांच्या त्या शाळेमध्ये नंबर लागल. पण आता कसं झालं आहे, प्रत्येकच खेळ असं आहे की 1 किलोमीटरच्या अंदर मध्ये आहे नाही, ते सर्वच 3 किलोमीटर 4 किलोमीटर अशाच अंतरावर आहे. त्याच्यामुळे हा जो मुद्दा दिला आहे ह्या गव्हर्नमेंटनं, तर याच्यावर काहीतरी बोलायला पाहिजे होतं असं वाटत आहे. आता गावातले मुलं आहेत ज्यांचे लग्न झाले, ज्यांचे 2-2 वर्षाचे 3-3 वर्षाचे मुलं आहेत, असं वाटतंय त्या पोरांनी सर्वांनी नाही का मोठ्या शहरात जावं. फक्त कशासाठी? कारण का आपण आपल्या पोरांले शाळा शिकवण्यासाठी एवढी धडपड करतो. कारण का माझ्या बाबांनी लहानपणापासूनच विचार केला होता का माझ्या मुलीला सरकारी नोकरी पाहिजे म्हणून. तर माझे बाबा त्या खेड्यागावामधून आले, कोणत्या मुंगलाई 4 मधून आले. एकदमच खेडेगाव होतं, तिथं कोणीच म्हणजे शिकले सवरले कोणीच नव्हते. माझ्या बाबाने गावाचा शोध घेतला, कानवा गाव असं शोधलं होतं. तर माझ्या बाबाच्या वयामध्ये प्रत्येकच व्यक्ती शिकला समृद्ध झालेला आणि प्रत्येकच व्यक्ती ड्युटीवर चढलेला होता. त्याच्यामुळे माझ्या बाबाने असं मनामध्ये ठरवलं होतं की नाही, मुलीला शिकवलं पाहिजे आणि मुलीला काहीतरी बनवलं पाहिजे. तर माझ्या बाबाची अशी एक इच्छा होती का नोकरीवर जरी चढले पाहिजे. तर पण आज पहा माझ्या बहिणीला नोकरी लागली. रिझन काय झालं होतं? फक्त एज्युकेशन. आणि आताच्या काळामध्ये कसं आहे, आताच्या काळामध्ये दुसरं रिझन कसं आहे का माझ्या मुलांना आधी मराठी तरी शिकवत होते, पण आताचे लोक असं विचार करतात का इंग्रजी शाळा शिकली पाहिजेत. म्हणून आता आरटीआय अशी एक म्हणजे भारत देशातली अशी स्कीम आहे ज्याच्यामधून गरीब लोकांना इंग्लिश इंग्लिश मीडियमचे जे आहे एज्युकेशन ते मिळेल. पण आता हे पुन्हा भलती सरकार आली. आधी 3-4 किलोमीटरच्या अंदर मधल्या मुलांना घेणार होते, आता तर 1 किलोमीटरच्या अंदर मध्ये घेतात. म्हणजे असं समजायचं जे पोरं इंग्रजी शाळेमध्ये शिकायची इच्छा होती त्यांच्या इच्छेवर त्यांनी सर्व पाणी टाकलं. तर यावर आमदारांनी खासदारांनी बोलावं. कारण का गव्हर्नमेंट अधिकारी तर काही बोलू शकत नाही. जर एखाद्या गव्हर्नमेंट अधिकाऱ्याने बोलला तर त्याच्यावर उलटी सीधी कारवाई करतील. त्याच्यासाठी ते तुम्ही सांगा मायबापा आमचे कोण आमदार खासदारच, दुसरे तर कोणी आहे नाही. कारण आमच्यासारखे जर बोलतील तर कदाचित होऊ शकते बे तू काहीतरी म्हणला हे बरोबर नाही. तर त्याच्यासाठी आमदारांनी खासदारांनी याच्यावर 2 शब्द बोलावा अशी माझी कडाकीडची इच्छा आहे. तर आमच्या पण एरियामधल्या कोणी आमदारांना कोणी खासदारांना यावर काहीतरी बोलावं. आमच्याच नाही तर भारत देशातल्या प्रत्येकच आमदारांना खासदारावर याच्यावर 2 शब्द बोलावं अशी मी अपेक्षा करतो. तर पहा तुम्हाला काय वाटते, बोललं की नाही बोललं पाहिजे हे तुम्ही कमेंट मध्ये करून सांगू शकता. आणि बोललं पाहिजे बा. तर म्हणून कदाचित तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पण एखादी व्हिडिओ असा बनवून द्या आणि आमदार खासदारापर्यंतच पोहोचवा. कारण का गव्हर्नमेंट सर्वंटवाल्यांना पर्यंत गेला नाही गेला त्यांना काही फरक पडत नाही. कारण का कसं आहे, त्यांच्या राहते अलग पगार. जर शाळेने जर म्हणलं 50,000 ते 1 लाख रुपये दिले तरी ते देऊ शकतात, पण आपल्यासारखे गरीब माणसं पुढचे देणार आहेत हा एक मोठा विचार आहे ना. तर त्याच्यासाठी त्यानं काहीतरी केलं पाहिजे बा आपल्यासाठीच असं म्हणतो मी. तुम्हाला काय वाटते तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. नमस्कार, जय भीम.